तीन ओव्हरचा सामना 3 ओव्हरचा सामान माझा स्कोर पण बाजूला घे नाही जरा बघेन ना मॅच मग हे कर प्रेस ठेवून ठेवायला बरं बस 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 अजून मोठी बघायची अजून मोठी बॉल दे दिला ना बॉल दोन्ही बॉल घेऊन गेले अरे बॉल घेऊन गेला बॉल आहे दीपेचा बॉल आहे नितेश रिकामे नाणेफेक कॉमेंटेटर साठी यायचंय फायनलचा पहिला मुकाबला आणि पहिल्या मुकाबल्यामध्ये पहिला चेंडू अतिरिक्त धाव आणि वाईट स्वरूपात 1 धाव मिळते छत्रपती वॉरियर्स संघाला क्वालिफायर 1 मध्ये छत्रपती वॉरियर्स संघाचा पराभव करून फाल्कन फायनल मध्ये दाखल होते आणि आता फायनलच्या मुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत आणि पाहूया आता या संघामध्ये कोण विजयी होते दोन्ही बलाढ्य असे संघ एक चेंडू 3 धावा 3 की 2 धावा आणि शैलेश निकम यांच्या बॅट मधून आलेला हा सुंदर फटका आणि त्या फटक्यावरती त्यांना 2 धावा मिळालेल्या आहेत खरंच खूप देखणा शॉट त्यांनी मारला होता लेगच्या दिशेने आणि तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण रुपेश दिवेकर यांचा पुढचा चेंडू आतमध्ये आलाय त्यामुळे धावून नाही आतमध्ये आला बाहेरून आला काय आतून बाहेर आला हा मग एक रन आतमध्ये जाऊन बाहेर आला ना 1 रन बॉल 3 बॉल आताचे 2 मग 6 रन सगळे निर्णय प्रशांत मिरेल यांच्या विरोधातच जात आहेत लांब लचक शॉट मारलेला आहे आणि इकडे काय चौकार आलेला आहे शैलेश रिकामे यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे फायनलच्या मुकाबल्यामध्ये रोहित शर्मा सारखी बॅटिंग करतायत चौकार षटकार बोल काय 5 रन बॉल किती आले 4 बॉल 10 धावा
पुन्हा एकदा वाईड 11 धावा आणि इकडे दीपेश दिवेकर काहीसे प्रेशर मध्ये आलेत. पुन्हा एकदा उंच टोलावलेला चेंडू शैलेश रिकामे यांनी आणि हा पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने चाललाय आणि 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावांवरती समाधान. सुंदर फटका होता परंतु तिकडे कोणता फिल्डर उपलब्ध नव्हता, त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण करून आणि गच्चाळ अशा क्षेत्ररक्षणामुळे तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि चौथी धाव होते काय पाहूया. नाही, 3 धावा, 1 षटक पूर्ण आणि 16 धावा. आणि इकडे आशिष करपुडे काहीसे दमलेले दिसतात, नंतर इथे 4 रन पूर्ण झाले असते. स्कोअर झालेला आहे 15 ना 16 धावा, 16 धाव संख्या झालेली आहे. 1 षटक पूर्ण, दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत रुपेश दिवेकर. चालू केलं ना दुसरे षटक टाकण्यासाठी उपस्थित आहेत रुपेश दिवेकर. आता पाहूया रुपेश दिवेकर पहिला चेंडू वाईड, 1 अतिरिक्त धाव छत्रपती वॉरियर्स संघाला. संघाची धाव संख्या झालेली आहे 17 आणि इथे काहीस कठीण असा स्कोअर त्यांच्या समोर आखला जात आहे. गवळी फाल्कन्स, किरण मिरगल यांनी काहीतरी कानमंत्र द्यावा आपल्या गोलंदाजांना, जेणेकरून फायनलचा मुकाबला तुम्ही विजयी व्हाल. 1 डिक्लेअर, 1 चेंडू आणि 18 धावा छत्रपती वॉरियर्स संघाच्या. पुढचा चेंडू सुंदर स्लोवरचा चेंडू होता आणि शैलेश रिकामे यांना काहीसा कळलेला नाहीये आणि बाद झालेले आहेत शैलेश रिकामे. इकडे सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे किरण मिरगल यांच्या मार्फत आपल्या संघाला त्यांनी अजून एक स्टंपिंग स्वरूपात एक खेळाडू बाद करून दिलेला आहे आणि पुढील आलेला खेळाडू प्रितेश दिवेकर छत्रपती वॉरियर्स संघाचे 2 आक्रमक खेळाडू प्रितेश दिवेकर आणि आशिष करपुडे दोघं मैदानावर उपस्थित आहेत. पाहूया, सुंदर 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 असा चेंडू आणि इकडे खेळाडू बाद झालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते इकडे आपल्याला रुपेश दिवेकर यांच्या मार्फत. 2 चेंडू मध्ये 2 खेळाडू बाद करून आपल्या संघाला त्यांनी गेम मध्ये आणलेला आहे आणि आता 3ऱ्या चेंडूवरती त्यांना हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिक होते का. रुपेश दिवेकर पुढचा चेंडू आणि 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. सुंदर गोलंदाजी रुपेश दिवेकर यांची. कृपया बॉल आलेला आहे तिकडे. अजून एक बॉल देऊ. किती झाले? 4.
4 चेंडू किती धावा? 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. सुंदर फटका जितू रिकाम यांच्या बॅट मधून आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. इकडे 2 धावा आणि इकडे आशिष करपुडे यांना धावता येत नाहीये. हा डिटर फलंदाज त्यांना फक्त 6 आणि 4 मारता येतो. 5 चेंडू 21 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत छत्रपती वॉरियर संघाचे. पुन्हा एकदा जितू रिकामे. सुंदर चेंडू सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू आणि इकडे निर्धाव गेलेला चेंडू जितू रिकामे यांना काहीसा कळलेला नाही त्याच्यामुळे 1-2 षटक पूर्ण झालेले आहेत. नो चेंडू. नो कसला शुभम रिकामे. नो चेंडू आहे आताचा आणि इथे जितू रिकामे. 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि जितू रिकामे यांना काहीसा कळत नाही आणि ते 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते आहे 22. शेवटचं षटक गवळी फाल्कन्स या संघाकडून कोण येते गोलंदाजी करण्यासाठी? अनिल खरपुडे मोरोणे गावातील. अनिल खरपुडे गोलंदाजी करतील आणि फलंदाजी करीता आलेले आहेत आशिष खरपुडे. पाहूया आशिष खरपुडे शेवटच्या षटकावरती किती रन काढतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अनिल मिरगाळे अनिल खरपुडे यांचा आणि पहिला चेंडूवरती बिरकावून सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे प्रशांत मिरगाळे यांचं पाहायला मिळालं आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत तत्पूर्वी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 24. त्यांच्या बॅट मध्ये परत जायला लागला असता. मी 150 घेऊन आलो 150 कशी काय द्यायचे त्याला. आणि अनिल खरपुडे यांचा पुढचा चेंडू 1 चेंडू 24 धावा आणि पुन्हा नो चेंडू आणि इकडे काय होतंय पाहूया. तिसरी ओव्हर आहे 23 धावा. बरोबर आहे ना. 25 धावा माफ करा 25 धावा. 1 चेंडू 25 धावा. अनिल खरपुडे यांचा पुढचा चेंडू त्यावरती तपायच रे. चौकार गेलेला आहे इकडे. ए दक्ष जा रे बॉल येतो जरा मागे वर ना फक्त. आशिष रिकामे. आशिष अनंत रिकामे कुठे असाल त्यांनी लवकरात लवकर इकडे माईक जवळ संपर्क साधायचा आहे. मनीष रिकामे आपणास बोलवत आहेत. काहीतरी अर्जंट महत्वाचं काम आहे तुमचं. फॅमिली मेंबर्स हजर आहेत. तुमच्या होम मिनिस्टरचा फोन आलेला आहे इकडे. लवकरात लवकर येऊन इकडून. 29 धावा संख्या झालेली 29. 2 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि इकडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौशल लाड कृपया साईडला वा. आणि इकडे गडी बाद झालेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं मीत खरपुडे यांच्याकडून. हा हारले तरी थांबायचं नाही तर पुढच्या वर्षी खेळायला येणार नाही. तीन धावा. 3 चेंडू 30 धावा झालेले. 3 गडी बाद.
आणि हा डेड बॉल 30. हे बाबा आला बरा आला ते एक लाडू दे. हॅलो 3 बॉल 30. 3 बॉल 30. पुढचा चेंडू मारा करतील आशिष करपुडे. बघूया अनिल करपुडे आपल्या टीमसाठी काय करतात. हो फुलटॉस बॉल पण त्यांना काय समजलं नाही बॉल. अजूनही धावा काढू शकतात पण अजूनही एक धाव पूर्ण झालेली नाही त्यांच्याकडून. एक धाव कंप्लीट. दुसरा चेंडू मारा करतील. बघूया दर्शन. हो अजूनही त्याला बॉल समजलेलं नाही अनिल करपुडेंचा. हा भाई लास्ट ओवर आहे. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल चालू. काय बॉल. अरे षटकार. कणकणी षटकार. करणं झालं वरती करणं जरा. अरे पण तो माईकचा आहे तर मी काय करू. त्याला वरती कर. त्याला स्पीकरला वरती करणार तिथं बसल्या करण्यापेक्षा ना ते कर. नवीन बॉल दे. भाऊ हे घे. बसून दे ना. 39 झाले ना. 39 ला विन आहे. 39 ला विन 38 झाले. ते हेडिंग टेक्स्ट मध्ये वरती नाव याचं नाव काय टीमचं नाव चेंज राम हेडिंग टेक्स्ट मध्ये हॅलो स्पीकर वरती करणार हे सतीचा स्पीकर वरती कर जरा. नमस्ते. हॅलो 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 बरोबर तर आहे आवाज. झालं का. बरोबर झालं ना का. चला लवकरात लवकर फायनल मॅच स्टार्ट करा कारण आपल्याला अजूनही प्राइज डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. चला ओपनिंग बॅट्समॅन दीपेश दिवेकर आणि रितेश दिवेकर हे खरोखर पहिल्या मॅच पासून पहिल्या स्ट्रॅटेजी पासून तेच ओपनर आहेत गवळी फाल्कनचे. टार्गेट कितीचा 39. 18 बॉल मध्ये 39 ची गरज होती गवळी फाल्कन्सला. बघूया पहिला चेंडू रितेश दिवेकर मारा करते रितेश दिवेकर. हे सर्व भाऊक दिसतात दिवेकर. चला पहिला चेंडू रितेश दिवेकर फुलटा चेंडू होता पण कुठेतरी त्याला समजला नाही. एक धाव पुन्हा कुठे दुसऱ्या धावाचे नाही. एक धाव समाधान मानावं लागेल त्या टीमला. पुढचा चेंडू दीपेश दिवेकर. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात. खरोखर दीपेश पण सकाळपासून बॅटिंग करतो पण अजूनही थकवा नाही तो. पुढचा चेंडू दीपेश यांना. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात. शीट या षटकार. हो नाही बॉल कुठे समजला नाही. वाईड बॉल. ओके अंपर वाईड बॉल.
फायनलचा मुकाबला चालू आहे गावात आणि सगळ्यांनी अशी आपले लाभलेले 2 अंतर शुभम रिकामे आणि मनोज रिकामे. खरंच खूप तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद देताय तुम्ही. असं पुढच्या वर्षी पण देत राहा. एक बॉल 2 एक बॉल 2 धावा. पुढचा चेंडू मारा करतील रितेश. बघूया. हो हो असा तर विकेट आहे. पहिला धक्का बसतो तो गवळी फाल्कनचा धाव. खरोखर कुठेतरी आदरा बसला त्या टीमला. खरोखर असं चांगलं बॉलर टाकणारे पृथ्वी दिवेकर छत्रपती हरियाचे आयकॉन प्लेअर म्हणून घेतलेले त्यांना विरोध रिकामे आणि खरोखर चांगली होती टीम. हॅलो विरोध रिकामे कुठे असेल तरी लवकरात लवकर. हो 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 वाईड बॉल. अजूनही कुठेही त्याला बॉल समजलेला नाही. विरोध रिकामे कुठे असेल तरी लवकरात लवकर मंडळीकडे हवं. विनोद रिकामे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मंडळीकडे येण्याची कृपा करावी. 2 बॉल 3 धावा. बघूया पुढचा बॉल आणि कर्पुरी काय करतात. हो हो पुढचाच बॉल मात्र सेनारी षटकार. खरीच षटकार जाते ते अनिल खरपुडेच्या बाजूतून. खरोखर मानले पाहिजे. खरे षटकार लावणारे अनिल खरपुडे. रितेश अनाम चला मॅच कडे कुठला बॉल घेऊन आहेत. आपण प्ले ठेवलेले होता आकाश लाड. थोडं सहकार्य करा आम्हाला. हा आम्हाला समजतं तुम्ही हात तिथे. चला मॅच कडे येऊया. पुढचा चेंडू मारा करतील अनिल खरपुडे. रितेश अनाम निर्भय चेंडू. त्याला बॉल कुठे समजलं टाकण्याचा बॉल पण अनिल खरपुडे यांना कुठे थांबवत आहोत. 4 बॉल 9 धावा. खरोखर गवळी फाल्कन्सला अजून एक निर्भय चेंडू. अनिल खरपुडे अजूनही बॉल समजत नाहीये की नक्की बॉल कुठे टाकतात ते. पाच बॉल. चला पुढचा चेंडू अनिल खरपुडेला लेफ्ट साईडला काढलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचे प्रयत्न. दुसरी धावी कंप्लीट होत आहे. हो हो काय थ्रो केला तो दर्शन देवीकरांनी. 1 और 11 1 और 11 रन. किती पाहिजे 12 बॉल 28 रनांची गरज होते गवळी फाल्कन्स. बघूया एक विकेट तो गेला आहे. दीपेश रिकामेला आयकॉन. चला पुढचा चेंडू आशिष खरपुडे बॉलर. जाने मैंने बॉलर म्हटलं आणि जाने मैंने बॅट्समॅन म्हणजे ऑलराऊंडर. स्वप्नील खरपुडे प्लीज जरा स्टेज जवळ या. स्वप्नील खरपुडे तुम्हाला ऐकायला येतं का? जरा स्टेज जवळ या. अरे कंटाळून तिकडे बसू नका. आपल्याला इथे बांधलेलं आहे स्टेडियम. कॅमेरामध्ये आम्ही बघतो. कॅमेरामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय. चला फील्डर जरा पटापट लावा. पुढचा चेंडू मारा करते दीपेश देवीकर. बघूया. हो काय चेंडू तो जायला ऑफ साईडला पण छान क्षेत्ररक्षण होते ते दिवेश यांच्याकडून. कवीर यांच्याकडून छान क्षेत्ररक्षण होते ते. खरोखर त्याच सोडून नका मॅच आपल्या हातात येईल. हो असा लेफ्ट साईडला मारलेला पट्टा पण. हो विकेट आउट का कॅच पकडले दर्शन देवेकर. खूप छान कॅच पकडला तुम्ही.
स्वप्नील करपूर जरा स्टेज जवळ जरा फास्ट चालत तुम्ही. तुम्ही जरा डिप्रेशन मधून बाहेर या. मॅच हार जीत होते. पुढील योगा साधना कोण वीर मराठा विरुद्ध गवळी पर नाना दिगीसाठी यायचे त्यांचे कॅप्टन. चला नाना अरे फायनल अरे आम्ही नक्की करतो. तुम्ही लवकर सिरियस होता. रडतोय ना घालू म्हणून त्याला खुश करण्यासाठी बाकी काय नाही. चला पुढचा चेंडू. हो किरण निर्णय खेळतो फक्त कर्णधार त्या तुमचे कर्णधार आतापर्यंत ते टीमला पुढे सरकवत फायनलला पोहोचले. आता बघूयात आणि कॅप्टन म्हणून त्या टीमसाठी काय करते ते किरण मिरगल. चला आशिष करपुडे मारा करते किरण मिरगल. हो अजूनही कुठे काही समजलं नाही असं वाटलं ते नाव. चला नाही गाडी तुला साफ चावल म्हणून चार बॉल अंतर लक्ष लागेल आहे ना. हा चला पुढचा चेंडू मारा करते किरण मिरगल. वरती चेंडू बघा झोलबार होतं की काय होतं इथे मीच पूल जिथे धावत असताना चेंडू सुटलेला आहे. अजूनही मॅच चालू आहे. बघू आज 3 धावा कंप्लीट केलेल्या आहे गवळी फाल्कनचा नाही. खरोखर रनिंग पण किरण मिरगल आणि अनिल अनिल खरपुडे. धाव संख्या किती 16 5 बॉल 16 रन. बघूया पुढचा चेंडू. हो हो आणि हातून मारलेला चेंडू एकदा कंप्लीट दुसऱ्या डावासाठी धावत असलेलं दुसरी डावी कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या डावासाठी प्रयत्न करतात नाही ते डावावरती समाधान म्हणावं लागेल ते गवळी फाल्कन्सला. 6 बॉल 21 रनांची गरज होती गवळी फाल्कन्सच्या नाव. खरोखर मारू शकतात का किरण मिरगल आणि करपुडे आणि बॉलर म्हणून छत्रपती ऑरेंजचे ऑनर संघाला विरोध रिकामे कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. आणि गौरी फाल्कनचे ऑनर संघमालक म्हणजे रामचंद्र गडकरी कुठे असेल त्यांनी येण्याची कृपा करावी. मजा मुंबईला जाता रिटर्न येऊ नका असेच पुढे जात राहा. चला जितू रिकामे 45 मध्ये रोहित शर्मा. पहिला चेंडू मारा करते किरण मिरगल 21 रनांची सुरुवात. हो 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 नो बॉल दिलेले आहे. अंतिम निर्णय अंपायरचा अंतिम निर्णय. नो बॉल अंतिम निर्णय. कृपया अंपायरची वाद करू नका. जे अंपायर डिसिजन येईल ते फायनल डिसिजन आहे. नो बॉलचे अंपायर तुमचे डिसिजन राहतात. जोली पॉवर इथेचे सर्व खेळाडू इकडे पाहिजे कुणीही घरी जाऊ नका. जोईली बावरेटर दोघांनी इकडे आणि गवळी इथेचे पण आणि वीर मराठीचे पण आणि गवळी टीमचे पण ठेका घेतला त्या टीमचा फ्रूट खरोखर बघूया किरण फ्रूटचा फायदा उचलतात का. साईडला कडेला चेंडू देऊन एक डाव कंप्लीट दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न दुसरी डावही कंप्लीट होतो. 2 डाव 5 बॉल 18 रनांची गरज. किरण मिरगल आणि अनिल करपुडे
5 बॉल 18. चला पुढचा चेंडू. हो किरण मिरगुरांना कुठेतरी समजलेलं नाही दिसत आहे. सर्व संघ बोला पोलीस नको बोलतोस तू द्यायचं नाही. हो काय चेंडू झालेला आता वाटतं सीमारेषा पार पण नाही. कुठेतरी बांधायला लागून परत बॉल आलेला आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धावचा प्रयत्न पण 2 धाव कंप्लीट झाले होते गवळी फाल्कनचे. सर्व संघ मालकांनी येण्याची कृपा करा. वीर मराठीचे संघ मालक राजेंद्र गफुरे, गवळीचे संघ मालक संतोष करपुरे, गवळीचे संघ मालक आनंद रिकामे. 3 बॉल. आणि जुलीपावर रिटोचे संघ मालक नितेश रिकामे. बॉल कुठेतरी निर्जा बॉल राहतो. कोण किरण मिरगल यांनी जर 6 मारला तरी 200 रुपयाचं पारितोषिक आलं तुम्हाला. 4 मारला तर 100 रुपये. वाईड बॉल. दीपेश आहे. मॅन ऑफ द सिरीज दीपेश आहे आणि बॉलर रुपेश आहे आणि बॅट्समन तो शुभम आहे. 140 रन. जर किरण मिरगलाने जर 6 मारला तर संतोष मिरगल यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया आता चेंडू. बघूया 6 मारतो ते 1500 रुपयासाठी. एक धाव. शेवटचा बॉल आहे. जर समजा आता तुम्ही 6 मारला तर संतोष मिरगलकडून एक तंदुरी फुल आणि 1500 रुपये. बघूया आणि यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. राजेश गायकर 6 मारले तर 300 रुपये. बघूया 45 जिद्दुल कामे आपल्या टीमसाठी काय करतात ते. असं वाटतं कुठेतरी चौका येण्याचा प्रयत्न. तुम्ही बॉल टप्पा ए घारो. धन्यवाद. विविध संघाचा धन्यवाद. अभिनंदन. 2 दिवस झाले या मोरोणे प्रीमियर लीग मध्ये एक अतिगतीच्या स्पर्धेमध्ये मोरोणे